नमस्कार या माझ्या कर्मभूमीला, नमस्कार या माझ्या जन्मभूमीला, नमस्कार माझ्या या गुरुचरणाचा चरणाला, नमस्कार माझ्या या सगळ्या पैलूंना. छातीवरती पोलादाची डोळ्यात ज्यांचा अंगार, छातीवरती पोलाद ज्यांची डोळ्यात ज्यांचा अंगार, ज्या माझ्या शुभांचा आज आहे जन्मदिवसाचा कार्यक्रमाचा शुभारंभ. नमस्कार. आज या ठिकाणी आपण शिवजयंती निमित्त जमलेलो आहोत. विद्यार्थी देखील मित्र हो, एक सांगावं असं वाटतं की असंही वाटतं की जो मुलगा अक्षरशः डायरेक्टली चौथी आणि पाचवीचा वर्गात असताना जो आपल्या वयात दिसतो त्या वयात शिवबा राज्याभिषेकाचा वचन घेत आहे आणि ते पुढे जाऊन तोरणा किल्ला, रायगड किल्ला, प्रताप किल्ला, जयगड किल्ला अशा वेगवेगळ्या किल्ला बांधून त्यांचा विजय मिळवत आहे. मित्र त्यांची राजनीती जर आपण राजनीती जर विचार केला ते तो किल्ला कधीही माफ करणार नव्हते. अशीच एक घटना एक वेळेस अशी घडली होती माहितीनुसार की त्यांच्यामध्ये सैन्यदल होते, त्यांच्यामधले एक सैन्य एका महिला म्हणजे स्त्रीचा अपमान केला, ते सहन झालं नाही, त्यांचं डायरेक्ट मुंडे कापली गेले होते असं सांगितलं जातं. हे जे प्रशासन निष्ठ होते आणि त्यांची माता यांचं जे आपण जिथं कौतुक करावं तिथं कमी आहे. लहानपणापासून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना उत्कृष्टपणे मार्गदर्शन करून त्यांना प्रधान बनवलं. हे पुढे जाऊन कमी वयामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांचा जर विचार केला इथे कमी वयामध्ये त्यांनी स्वराज्याचा राज्याभिषेकापासून तर संपूर्ण सैन्याला हलवून टाकलं. आज जी आपण आपल्या महाराष्ट्राची कर्मभूमीचा ज्या वेळेस बाहेरच्या देशामध्ये आपली भारताची जी आपण व्याख्या त्यांच्याकडनं ऐकतो की भारत देशामध्ये असे सुपुत्र जन्म गेले आहे की जर का ते वाकड्या नजरेने आपल्या देशाकडे पाहिले देशाकडे तर त्यांचा पुढे शिवबांचा चेहरा आठवणीत येतो. अशी फिल्मे या भारतामध्ये झालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे मित्र शिवबा हे चुकीला कधीही माफ न करत होते तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आणि तशाच प्रमाणे सगळ्या महिलांपासून सगळ्या सगळ्यांना प्रेमाने घेऊन चालणारे असे उत्कृष्ट असं नाही म्हणता येत, हा शब्द कमी पडेल, महान असे राजा होऊन गेले ज्यांचा आज आपण या ठिकाणी जयंती निमित्त आलेलो आहोत. मित्र असं सांगावं वाटतं की सत्याची डाळ होती, निष्ठेची तलवार होती, मित्रचा बाला होता, हर हर महादेवाचा नारा होता, सह्याद्रीची साथ होती, गोड्यांच्या टापांचा नाद होता, कडे कपाळात फिरत होता, मर्द महाराष्ट्राचा वाद होता. अजून असं जे आपल्याला डायरेक्टली अंतरातून ओझेण्याकडे जाण्याचं एक शब्द साधून त्यांचा साठी आठवलं. तलवार तर सगळ्यांच्या हातात असते, तलवार तर सगळ्यांच्या हातात असते, ताकद तर सर्वांच्या मनगटात असते, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात असते, पण स्वराज्य स्थापनेच्या इच्छा फक्त शिवबांच्या मनात होते ज्या सत्यात उतरलेल्या आहेत. बोलो जय शिवाय, हर शंभू. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी.